नमस्कार. खूप धमाक झाला कारण हैसर बघू शकता सगळीकडे वणवं लावलेलं आणि मुद्दाम ही दारुडे बेवडे जे असं दारू पिऊक बसतात रेल्वे स्टेशनच्या बाजूक त्यांच्यानी सगळी हैसर कायमस्वरूपी ही आग लागत असता इकडे. आणि आजसुद्धा ह्यांच्यानी आग अशीच लावलेली आहे आणि वणवं बऱ्यापैकी पेटलेलं असा बघू शकता. इकडची आग असा जी ह्या बाजूक जाणारी असा ती मी बऱ्यापैकी विझवलं आहे, पण वरच्या डोंगराच्या बाजूक जी जाणारी आग असा ती विजोक गावाक नाही, कारण आग खूप मोठी असा आणि हुलप एवढे बसतात की तोंडाचे केस पण जळले आहेत. म्हणजे अतिशय नालायक वृत्ती असा ही. बघू शकता एका बाजूक ट्रॅक असा आणि ह्या बाजूक सगळीकडे डोंगर, या बाजूची बऱ्यापैकी बघा अशी आग आपण विझवलेली असा. पण त्या बाजूची जी आग असा वणवं जो लावलेलो हा मुद्दाम तो विजोक गावाक नाही, कारण आग खूप मोठी असा आणि एकटा शक्य नाही. पण बऱ्यापैकी ह्या साईडीक जी जाणारी ह्या बाजूक जी जाणारी आग असा म्हणजे इकडची जी बाजू असा ती पेटण्यापासून वाचवलेली असा. सांगूचं तात्पर्य एवढंच की आपण मजेसाठी ही आग लावतो खरी, त्याच्यातून बरेच जीवजंतू कीटक म्हणा पशुपक्षी म्हणा ज्यांचे घरटे असतात, जनावरांचा चरण्याचा खाद्य असता कुरण असता तर सगळ्या जणांना खाग होता. आणि नालायक मनुष्यवृत्ती जी असा ती बऱ्याच वेळा आपण म्हणतो की खूप घातक ठरता. आपल्यासाठी सुद्धा असताच, पण जे निसर्गासाठी किती घातक असता त्याचा या उत्तम उदाहरण असा. गाळी येतात तोंडात, पण गाळी घालींसारखे नाही असत, नाहीतर गाळीसुद्धा ह्यांका कमी पडतले. खूप नुकसान केले आणि पक्षी आरडतात ते बघून अजून चलबिचल म्हणजे मनात कालवा होता.